नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत एका पुण्यात जत्रा भरली आहे तिथे, ज्यालाच आपण भीमथडी जत्रा असं म्हणतो. आणि आम्ही 4 जण आलेलो आहोत. हा आहे अभिजित लाईफ ऑफ पुणेचा आणि पुणेओपेडिया म्हणजे जय कोठारी. तुमचं नाव काय मॅडम? मी डॉक्टर ऋतुजा. अच्छा, म्हणजे आम्हाला इथे काही लागलं विगलं पाय मोडपला तर त्यासाठी आम्ही डॉक्टर करणार नाहीये, मी पैसे घेऊन म्हणून आम्ही एक मेडिकल हेल्प म्हणून अजून एक अशी पण व्यक्ती घेऊन आल्या सोबत. तर हे आमचे तिकीट्स आहेत 4 जणांचे. मग चला बघूया. 60 रुपयाचं तिकीट आहे इथे. 60 रुपयाचं एक तिकीट आहे. तर असं आम्ही 6-4 किती रे 240 रुपये खर्च करून आम्ही बघतो आज काय आहे. तर आत गेल्यावर तुम्हाला दाखवतो पुढचं दृश्य. सो लेट्स गो गाईज. येस. तुझं काय आज रविवारचा उपवास आहे का? म्हणजे अच्छा ठीक आहे, भेटूया आतमध्ये काहीच. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इकडून आपल्याला एंट्री करायची आहे. जराशी धक्काबुक्की करत आम्ही आत आलेलो आहोत. आणि आता इथे एक मस्त असा फाउंटेन केलेला आहे जिथे लहान मुलांसाठी चांगल्याच मनोरंजनासाठी करून ठेवलेलं आहे. तर बघू शकता खूपच आकर्षित आहे हे सगळं. खडकवासला धरणात पाणी भरलं की इकडेच सोडलं जातं म्हणे पुढचं. तर मित्रांनो, आता तुम्ही इथे बघू शकता की ग्रामीण पद्धतीने पाककला कशी केली जायची ते त्याचं छान असं डेकोरेशन यांनी इथे रचलं आहे. तुम्ही आता बघू शकता. आता आमचे 2 मेंबर हरवलेत. तुझं काय म्हणणं राहुल त्यांच्याबद्दल? माहीत नाही. येताना तर 4 जण होतो, आता 2च राहिलोय. तर मला थोडंसं टेन्शन आलंय कारण इथे चोरामारीचे कामं होऊ शकतात. तर आमचे 2 बेंडे आहेत, दोघंही उचलून घेऊन गेलं तरी कळणार नाही. त्यासाठी आता एकूण एक पोतं आम्ही चेक करतोय कुठल्या पोत्यात सापडतायत का. तर त्याला आमच्या सोबत तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा की कसे आहेत. तुम्हाला 2 बेंडे आहेत बघा, बेंडे. त्यांचे जरा वर्णन करतो. दोघं पण हसतच राहतात येण्यासारखे. तर आता आपण शोधू, बघू पुढे पुढे काय होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये पण शोधून झालंय. तर आता चला असंच बघत बघत सगळे राज्य फिरू. उत्तर प्रदेश आम्ही क्रॉस केलेला आहे. अरे UP मध्ये सगळे प्रदेश फिरून आम्ही शेवटी तुम्ही UP मध्ये भेटला आहात आम्हाला. तर आम्हाला खूप आश्चर्यचकित झालं आहे. काय घेतलं का तुम्ही इथं? आम्ही बघत नाही वाटत ते खूप कॉस्टली सांगतायत ते, त्यामुळे हो का. इथे माझ्या आईला कॉल केला होता. माझ्या आईने नाही सांगितलं मला घ्यायला. ते खूप अच्छा. अरे मालेगावला त्याच्यापेक्षा स्वस्तात भेटेल. मालेगाव मध्ये. अच्छा ठीक आहे. ते भारतात येतं का कुठे येतं नक्की? संडेची एवढी गर्दी आहे त्यामुळे आमचे स्वतःचे लोक तरी हरवत आहेत. पण आम्हाला 2 फेमस ब्लॉगर इथं भेटलेले आहेत. सर मुसाफिर इन्सान सर. हे मुसाफिर इन्सान आणि क्रेविंग हिलर म्हणून पुण्यातले नावाजलेले ब्लॉगर आहेत. एवढ्या गर्दीत आम्हाला हे इथे भेटले आहेत. तर ब्लॉगर्सचं मीटअप झालंय आमचा छोटासा. आता आम्ही फार्मर्स मार्केटला जायची तयारी करत होतो, पण आमच्यापैकी सगळ्यांचीच एकरीत जमीन असल्यामुळे आम्ही मार्केटमध्ये जाण्याचं थोडंसं कॅन्सल करतोय. तर चला आपण दुसरा सेक्शन बघू काय आहे. तुमची जमीन किती आहे? माहित नाही रे, मी शेवटचं टोक पाहिलं नाही अजून. यांच्या तोंडावरच वाटतंय काहीतरी बिनसलेले. चालायचं. तुमची नाही सांगायची इच्छा आम्हाला. मस्तपैकी रस पिऊन झालेला आहे आमचा आता. तर आता आम्ही निघतोय भीमथडीच्या पुढच्या टप्प्यामध्ये, कारण आयुष्याचा पुढच्या टप्प्याचा तर काय आता पता नाहीये. तर चला बघूया या टप्प्यात काय आहे एक्सप्लोर करायला. तर या सेक्शनमध्ये येताच आम्हाला थोडं लक्षात येतंय की गर्दी खूपच प्रचंड प्रमाणात आहे. आणि असं म्हणतात ना की पुणेकरांना गर्दी करायला फक्त कारण लागतं, तर ते हे कारण मिळालंय असं म्हणायला हरकत नाही. तर मोस्टली हा सेक्शन पण आम्ही स्किप करण्याच्या मार्गावर आहात. तर बघू काय होतं. तर मित्रांनो, आम्ही उपटसुंब असल्यामुळे वेळ थोडा असल्यामुळे आम्ही आता हा सेक्शन पण एक्सप्लोर करायचा ठरवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता साडी आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इथे दिल्या जात आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की नामांकित लोक जसं की आपल्या निर्मला सीतारामन ताई आणि सुप्रियाताई सुळे देखील हा ब्रँड वापरतात. तर नक्कीच काहीतरी या साडीमध्ये असावं. तर तुम्ही बघू शकता हा तो साडीचा सेक्शन आहे. इथे कोल्हापुरी चप्पल देखील मिळते. प्राडाने मात्र एक प्रयत्न केला होता कोल्हापुरी चप्पलचा कॉपी करायला, पण पूर्णपणे फेल गेला असावा, कारण की खरी क्वालिटी तर ती आपल्या देशी चप्पलमध्येच आहे. ही जत्रा जशी पारंपरिक आहे तशी आमची इथं पण एक परंपरा पाळली जाते. ते म्हणजे चौघांमधले 2 जण हरवणं. तर आता परत त्यांच्या शोधात आम्ही निघालो आहे. नशिबाने भेटले तर ठीक, नाहीतर इथंच सोडून आम्ही निघून जाणार आहोत. तर चला शोधूया.
बघा 2 बेंडे परत सापडलेत. कुठे गायब झाले ते तुम्ही? मालेगाव गेले काय परत? तुम्ही पळत गेला पुढे, आम्ही मागच राहिलो. बरोबर. मला गडबड खूप लागली होती. तर अशा पद्धती तुम्ही इथे बघू शकता की एका अगरबत्ती बॉटलवर 9 अगरबत्ती बॉटल फ्री असं यांनी इथं बोर्ड लावलाय. नक्की काय विषय आहे आपण इथे जाऊन बघूया. तुम्ही बघू शकता केवढी गर्दी झालेली इथे, चालायचे पण वांदे झालेले आहेत. आता आपण राहुलला विचारू एवढ्या गर्दीमध्ये थांबू. गर्दीसाठी काय म्हणणार? भाऊ मी इथं फक्त कंटेंटसाठी आलेलो आहे. तू कशासाठी आलाय? मी फक्त बघण्यासाठी आलेलो आहे. तू कशासाठी आली? 2 गाड्या होत्या, एक सीट रिकामी होती, मी आले. अच्छा. मैं गरीब हूँ. आमच्यातला एक स्ट्रॉबेरी प्रेमी आहे जो अर्धा वेळ पुण्यात असतो आणि दुसरं मन त्याचं महाबळेश्वरमध्येच असतं. तर इथे पण तो स्ट्रॉबेरी बघायला आलेला आहे. तर बघू काय शहाणपणा करतो आता हा इथे. काय रेट आहे? 350. OMG. किती रुपये किलो आहे? विचारलंच नाही ना. बघ की मग. विचार की मग. मी घेऊन देते तुला इकडे. ये. आता हा एवढा भुरटा आहे, एक टेस्टला घेणार आणि अर्धा पाव पण घेणार नाही यांच्याकडून. नाही, बघूया आता. का नको? काय झालं? मी आता परत 23 तारखेला तेव्हा मी 23 तारखेला का मुहूर्त काढलाय काय? मी सोबत येणार आहे, तो बार्गेनिंग करणार. मुहूर्त काढलेला आहे 23 तारखेचा, मग तो तेव्हाच घेणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. सुंदर असं डेकोरेशन तुम्ही इथे बघू शकता आणि त्याचबरोबर त्या सुंदर डेकोरेशन खाली बसून तुम्ही तुमचं सुंदर भविष्य इथे जाणून घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता काका पूर्ण हात एकदम बारकाईने बघत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील इच्छा आहे तुमचं सुंदर भविष्य जाणून घेण्याची, तर नक्कीच तुम्ही इथे भेट द्या. हे सगळे दृश्य बघून आता डोळे तर भरले आहेत आमचे. आता पोट भरण्याची व्यवस्था आपण जरा करूया, त्यासाठीच आम्ही आलो आहोत आता फूड सेक्शनमध्ये. तर चला इथे एक्सप्लोर करूया, बघूया काय काय आहे इथे खायला. काकू कोणत्या गावावरून आलेत तुम्ही? आम्ही जळगाव ना आहेत, बाकी आम महिन्यावर नाही आहेत. हा का? काय बनवत राहणार तुम्ही? आम्ही पुऱ्या बनाय राहू कशा ना? हरभरा डाळीने. हा का? हा. काय काय टाकतात त्याच नावा? आई गहून पीठ आहे आणि त्या हरभरा डाळीशी झाडेले. अच्छा. हा, आणि गहून पीठ गाई गुईसनी भिंजेले साडीवर. दरवर्षी येतस का तुम्ही? दरवर्षी येतच आम्ही. 3 वर्ष जा नाही राहू कडे. आणि कताई नेले म्हणजे आठच जातस का दुसऱ्याकडे राहतस? आठच राहतच आम्ही 5 रोज. हा का? हा, दुकान बी का तुमनं? मग आई आठच राहतच दुकाना ठिकाणी राहतच. अच्छा, अच्छा. हा. कितलानी एक देतस? आम्ही 120 नि एक देतच. काय फक्त पुरणपोळी? हा, अच्छा. आणि जर पुरा ताटली द हा. रशी भात पुळ्या भज्या अच्छा. दिली द 170 देतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने आमचं पोटभर जेवण करून झालं आहे आणि मनभर यात्रा बघून पण झालेली आहे. तर अशा एका पॉईंटवरती आता आम्ही आमचा ब्लॉग संपवण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण माझ्यासोबतच्यांना विचारू की नक्की त्यांचा कसा होता अनुभव. आधी तिकडे. लेडीज नको, अच्छा ठीक आहे, लेडीज फर्स्ट. लेडीज पण, मी लेडीज नाही हो. ठीक आहे चालेल, तरी बोलतो. हे चुकीचं, हे नाही झालं. उतरून घ्या. बोल, विचार तर. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? ठीक होतं, गरमी खूप होतीये मला. अच्छा, हा, ऊन आहे ना. प्रिफर करेल की आमची मालेगावची चंदनपुरीची यात्रा भेटेल. अशा पद्धतीने ना भारताच्या बाहेर जायची इच्छा आहे, ज्याच्यात विजा देखील खूप आहे गाईज, मालेगाववाल्यांनी कमेंट करा. म्हणजे भारताच्या बाहेर आहे. इचलकरंजीहून खास आम्ही एक अशा व्यक्तीला बोलवलं आहे यात्रेसाठी, तर त्यांचा अनुभव कसा होता आपण त्यांना विचारूया. चांगला होता. नवीन काय काय गोष्टी बघायला मिळाल्या. तर सगळं जेवण वगैरे इथं चांगलं हे दिसतंय. तुमच्या स्ट्रॉबेरीचं काय झालं? बघू. स्ट्रॉबेरी तुम्ही घेणार काय आता होता? विचार नाहीये, कारण की थोडासा अजून चांगला सीझन आला पण तर तुम्ही खायचं. एवढ्या थंडीच्या सीझन मध्ये उन्हामध्ये अहो मला शर्ट का घालून मला आले? वाटलं थंडी असेल इथे म्हणून मी घालून आलो, पण आता काय जाऊन दे. ठीक आहे, समजू शकतो, अंदाज चुकला तुमचा. खेर असू दे. तर आता या तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही बोला. मला वाटतं काय वाटतं त्याच्यानी फरक पडत नाही, कारण की असं काय त्याच्यानी लोक तुमचे विचार करून येणार आहे, हां येणारच नाहीये. बरोबर, ते पण आहेच. तर अशा एका पॉईंटवरती आपण आपला ब्लॉग संपू आणि या ब्लॉगला तुम्ही कसा प्रोत्साहन देताय त्याच्यावरनं ठरेल की हा पहिला ब्लॉग आहे का शेवटचा ब्लॉग अहो आहे. ह्या भाऊचं काय? तुमचं काय, तुम्हाला आमचं कसं काय वाटलं? नाही, आम्ही कॅमेरामॅन होतो, गरीब माणसं आहे आम्ही. अच्छा, हे कंटेंटच्या शोधात कुठेही निघून येतात. आज जेवण मिळालं यांच्याकडनं, साहेबांकडनं, तर खूप काही झालं आमच्यासाठी. ही अच्छा गोष्ट. अच्छा, नाही मिळणार आहे, बंद करून टाका. क्लोज क्लोज क्लोज.